ओबीसीतूनच तुझं आरक्षण घेण्याचं काम चाललंय ते तू आधी मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल. छगन भुजबळ. मुंबई 6 फेब्रुवारी 2024. मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यात चांगली जुंपली आहे. भुजबळांनी राजीनामा दिला तर दिला, आम्हाला त्याच्याशी काय, आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार. भुजबळांनी आधी तलाठी व्हावं मग, असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे. जरांगे यांच्या विधानावर छगन भुजबळ यांनी प्रत्युत्तर दिलंय. आधी तू नीट उभा राहा, मला निवडणुकीचं सांगू नकोस, तूच आधी ग्रामपंचायत निवडणूक लढून दाखव, असं आव्हान छगन भुजबळ यांनी जरांगे यांना दिलंय. तसेच ओबीसीतून आरक्षण घेण्याचं जरांगे यांनी बंद करावं, आम्ही त्यांचे उपकार मानू, असं मोठं विधानही भुजबळ यांनी केलं आहे. छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. मनोज जरांगे आमच्यात फूट पाडत आहे. कधी म्हणतो धनगरांची बाजूने लढणार, कधी म्हणतो नाभिक समाजाच्या बाजूने लढणार. अरे तू तर आमच्या नाभिक आणि धनगर समाजाच्या आरक्षणावर डल्ला मारण्याचं काम करत आहेस, ते थांबव आधी. खूप उपकार होतील आमच्या सर्वांवर. ओबीसीतूनच तुझं आरक्षण घेण्याचं काम चाललंय ते तू आधी मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार मान्य करेल, असे छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. यानंतर तुमच्या हे वक्तव्य त्यानंतर झालेल्या वादानंतर जरांगे म्हणतायत की अशा पद्धतीचा जर तुम्ही अपमान करत असाल तर येत्या काळात जरांगे काय जरांगेंना सांगा तू अगोदर ग्रामपंचायतीला उभा राहा. छगन भुजबळ या ग्रामपंचायतीने मुंबईच्या महानगरपालिकेत 25 वर्ष निवडून येऊन 2 वेळा महापौर झाला आणि 2 वेळा आमदार सुद्धा झाला आणि त्याच्यानंतर येवल्याला सुद्धा 4 वेळा आमदार झाला. तर तू मला सांगण्याची काही गरज नाही ग्रामपंचायतीला वगैरे काय. तू अगोदर उभा राहा नीट. हा उगीच काहीतरी. आणि तो सुद्धा जो आहे जरांगे हा आमच्यामध्ये फूट पाडण्यासाठी कधी म्हणे मी धनगरांची बाजू लढणार आहे, कधी म्हणणार मी नाभिक समाजाची बाजू लढणार आहे. अरे तू तर आमच्या धनगर समाजावर, आमच्या नाभिक समाजावर, त्यांचं सगळ्यांचं आरक्षण जे आहे त्याच्यावर डल्ला मारण्याचं काम तू आणि तुझे सगळे सहकारी करतात. ते थांबा अगोदर. खूप उपकार होतील आमच्या सगळ्यांवर. तू ओबीसी समाजामध्येच तुझं जे आरक्षण घेण्याचं जे काम चाललंय ते तू मागे घे. ओबीसी समाज तुझे उपकार आम्ही मान्य करू. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.